मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण आता असं पाहतो की इकडे ताम्हणकराला त्याचा वकील सांगत असतो की साहेब, काळजी करायची काहीच गरज नाही आहे. ताम्हणकर म्हणतोय, गप्प बस रे, कशी काळजी करायची गरज नाही आहे असं म्हणतोयस तू? ते कोण कुठचे कालचे आलेले रमा अक्षय, त्यांनी मला मात दिली आहे, त्यांनी मला हरवलं आणि तू मला शिकवणार का काळजी करायला नको आहे म्हणून? त्यावर वकील म्हणत असतो, साहेब आपण पुढची पट्टी. त्याबरोबर त्याला लगेचच ताम्हणकर म्हणतो, गप्प बस, तू उगाच काही बोलूच नकोस, एक नंबरचा खोटारडा आहेस तू. अरे डार्लिंग आता तिकडे गेली आहे, तिला जर कळलं तर काय होईल? शिट, सगळा बट्ट्याबोळ झाला. आजपर्यंत या ताम्हणकरला कुणीही मात दिली नव्हती, आज कशी काय दिली? एवढे पैसे त्या रमा अक्षयने उभे केलेच कसे? कोणाच्या जीवावर एवढे उडतायत ते? त्यावर लगेचच वकील म्हणतो की अण्णासाहेबांची पुण्य आहे, अण्णासाहेबांनी आजपर्यंत खूप लोकांना मदत केली. ताम्हणकर फोन कट करतो आणि आता जोरात पाण्याचा मग जमिनीवर आपटतो. त्याबरोबर त्या ठिकाणी चंदा येते. चंदा म्हणते, अहो साहेब काय झालं? तुम्ही शांत व्हा साहेब, शांत व्हा. अहो असं काय करताय साहेब? तुम्हाला बीपीचा त्रास आहे, तुम्हाला आहे असं केल्याने त्रास होईल, दमा आहे तुम्हाला त्यात, नका ना असं वागू. त्याबरोबर लगेचच तो म्हणू लागतो, डार्लिंग गेली आहे पाचगणीमध्ये. आता तिला जेव्हा समजेल की ते अक्षय रमाने स्टे ऑर्डर आणलेली आहे तेव्हा काय होईल, डार्लिंगला काय वाटेल? त्याबरोबर चंदा म्हणते, काळजी करू नका साहेब, मी आहे ना, मी एक काम करते, मी मॅडमना फोन करते आणि मॅडमशी सगळं बोलते, मी मॅडमना सांगते ना सगळं, तुम्ही शांत व्हा, शांत व्हा. त्याबरोबर मग आता कुठे जाऊन तो जरा शांत होऊ लागतो. तर दुसऱ्या बाजूला आता घरामध्ये इकडे रमा ही गणपती बाप्पाला आता छान आरती वगैरे करत असते. त्यानंतर आता मयुरी म्हणते, चला तर अशा पद्धतीने आपल्या घरावरचं संकट टळले. तर अभिदादासुद्धा म्हणतो, हो ना, खरंच रमा, तू केवढे कष्ट केलेस, कसं आणि काय काय केलंस तू? त्यावर आई आजीसुद्धा म्हणतात, हो ना, कसं करून तुम्ही दोघांनीही आपल्या घरावरचं संकट घालवलं. तर रमा म्हणते, आता तर खरी परीक्षा सुरू झाली आहे. त्याबरोबर आता कोणालाच कळत नाही की नेमकं रमाला काय म्हणायचं आहे. तर इकडे रमाला आता आठवत असतं की कशी रेवा तिच्या समोर आली आणि कसं रेवाने म्हणजे ते झुंबर तिच्यावर पाडण्याचा प्रयत्न केला, मग कसं ती खाली आली, रमा कशी तिच्यावर भडकली. रेवा तेव्हा म्हणाली की माझ्या आयुष्यात चुकांना माफी नाही, हे असं वाक्य जर मी बोलेन असं तुला वाटणार असेल तर रमा, आता मी असं काहीही बोलणार नाही, कारण आता मी ती जुनी जेलमधली रेवा राहिलेली नाही आहे, मी बदलली आहे. तर आता आनंददादा म्हणतो, रमा नेमकं तुला काय म्हणायचं आहे, काय झालं? त्यावर रमा म्हणते, त्याबरोबर आनंददादा म्हणतो, अगं तू काय बोललीस आत्ता, कसलं संकट? अभिदादासुद्धा म्हणतो, हो ना अगं रमा, आत्ता कुठे आपल्यावरचं सगळं संकट निसटून गेलं आहे ना? त्यावर रमा म्हणते, हो, म्हणजे मला असं म्हणायचं होतं की आताशी तर फक्त स्टे ऑर्डर मिळाली, अजून अण्णांची सगळी प्रॉपर्टी आपल्या हातात यायची बाकी आहे. त्याबरोबर मग आई आजी म्हणते, हो, रमाचं म्हणणं अगदी बरोबर आहे, रमा तू अगदी करेक्ट आहेस. त्याबरोबर मग लगेचच आनंददादा म्हणतो, अरे हो, ते सगळं बरोबर आहेच की, आम्ही कुठे नाही म्हणतोय, पण आता आम्हाला काय वाटतं माहिती आहे का, आता आपण एवढ्या सगळ्या संकटातून बाहेर निघालो आहे, तर लेट्स सेलिब्रेट इट, काय वाटतं तुम्हाला? त्याबरोबर आनंद म्हणतो, हो बरोबर आहे. मुलंसुद्धा म्हणतात, हो बरोबर आहे. त्यावर पार्थ म्हणतो की आपण म्युझिक पण करायचं, डान्ससुद्धा झाला पाहिजे. त्याबरोबर आता आनंददादा म्हणत असतो, तू एकदम जानूचा, पण तितक्यात त्या ठिकाणी रमा येते आणि आनंददादाचे शब्द तोंडातच थांबवते, कारण पार्थला आवडत नाही त्याला जानूचा मुलगा म्हटलेलं म्हणून. त्यानंतर मग इकडे अभिदादा विचार करत असतो की अक्षय आणि रमाने ज्या पद्धतीने हे सगळं सावरून घेतलं, त्याच पद्धतीने सर अक्षय आणि रमाने माझीसुद्धा मदत केली तर खरंच केवढं बरं होईल ना, पण करतील काही लोक माझीसुद्धा मदत, असा विचार आता अभिदादा करत असतो. तर आनंददादा आता लगेच म्हणत असतो की आपण ना एक आपल्या घरात नियम बनवूया, सुख असू दे, दुःख असू दे, चूक असू दे, काहीही असू दे, सगळ्यांनी एकत्र मिळून सॉल्व्ह करायचं, काय? त्यावर रमा म्हणते, हो अगदी बरोबर, पण आता ना मला तुम्हा सगळ्यांचे सुद्धा खरंच मनापासून खूप आभार मानायचे आहेत, नाही म्हणजे तुम्ही सगळ्यांनी मदत केलीत म्हणून. त्यावर आई आजी म्हणतात, रमा तुला आभार मानायची काहीही गरज नाही आहे, उलट तुझ्याकडूनच तर आम्ही सगळे शिकलो ना की कुटुंबाच्या पाठीशी कसं उभं राहतात, कुटुंबामध्ये एकीने कसं राहिलं पाहिजे. उलट तुझ्यामुळे आम्ही शिकलो आहे, त्यामुळे आम्ही तुला थँक्स म्हणायला हवं. त्यावर आनंददादा म्हणतो, हो अगदी बरोबर, आणि आता ह्यापुढे काहीही असलं ना तरीही आपण सगळ्यांनी एकत्रच असायचं, बास, दॅट्स इट.
आपण सगळ्यांनी जर एकत्र येऊन कुठल्याही संकटाला लढा दिला ना, तर मला खात्री आहे कुठलंच संकट फार काळ मुकादमांच्या समोर टिकूच शकत नाही. काय वाटतं तुम्हा सगळ्यांना? सगळ्यांनाच आता आनंददादाचं म्हणणं पटलेलं असतं. मग आनंददादा म्हणतो, हिप हिप हुर्रे, 3 cheers फॉर मुकादम फॅमिली, हिप हिप हुर्रे, 3 cheers फॉर मुकादम फॅमिली, हिप हिप हुर्रे. सगळेजण हिप हिप हुर्रे करत असतात. वातावरण कसं अगदी प्रसन्न आणि आनंदाचं, चैतन्याचं होऊन गेलेलं असतं. घरामध्ये सगळेजण खूप खुश असतात. त्यानंतर मग आता ठरतं सेलिब्रेशन वगैरे करायचं. मग आता अभिदादा म्हणतो, अरे पण पेढा तर खा. मग सगळे पेढा खातात. तर दुसऱ्या बाजूला आता रेवा ही पाचगणीला चाललेली असताना चंदा तिला रस्त्यातच कॉल करते. चंदाचा फोन बघून रेवा लगेच फोन उचलते आणि काय झालं चंदा असं विचारते. मग चंदा रेवाला सांगू लागते, मॅडम अहो तुम्ही जिथे जात आहे तिथे त्या रमा अक्षयची प्रॉपर्टी आहे, पण त्या रमानी आणि अक्षयनी कोर्टाकडनं स्टे ऑर्डर मिळवली आणि स्टे ऑर्डर मिळाल्यामुळे आता त्यांची ती जी प्रॉपर्टी आहे त्याचं आपण काहीही करू शकत नाही. त्याबरोबर आता हे ऐकून रेवा म्हणते, काय स्टे ऑर्डर? म्हणजे विशूने स्टे ऑर्डर टाकली होती, म्हणजे त्यांनी प्रॉपर्टी हडप करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यावर मग आता चंदा म्हणते, हो ना. त्याबरोबर रेवा म्हणते, अगं चंदा पण मला ह्यातलं काहीही माहीत नाही आहे, हे सगळं कधी केलं विशूने? त्यावर चंदा सांगू लागते, अहो मॅडम त्या दिवशी नाही का तुम्ही उदास बसला होतात तेव्हा साहेबांनी हे सगळं केलं त्यावेळी. मग लगेचच आता ती म्हणते, ओ माय गॉड, मला ह्या सगळ्यातलं काहीही माहीत नाही आहे. त्याबरोबर मग लगेचच ती म्हणू लागते की होय मॅडम, पण आता तुम्हीच तिकडं समद सांभाळून घ्या, नाही म्हणजे समद व्यवस्थित करून घ्या, कळायलं आहे ना मग तुम्हासनी. त्याबरोबर लगेचच रेवा म्हणते, हो हो तू काहीही काळजी करू नकोस चंदा, लेट मी हँडल नाव, काय करायचं आहे ते मी माझ्या परीने बघते, तू शांत हो. त्याबरोबर चंदा म्हणते, चालतं आहे मॅडम, काय करायचं आहे ते नीट करा. आणि मग लगेचच रेवा फोन ठेवून देते आणि त्यानंतर आता रेवा गाडी सुरू करते. तर दुसऱ्या बाजूला आता अक्षयची गाडी बंद पडलेली असते आणि त्यामुळे अक्षय हा रस्त्यात उभा असतो. तो डिकी वगैरे उघडून बघू लागतो. तर त्या बाजूला रमा ही अक्षयला फोन करते. अक्षयला ती म्हणत असते, हॅलो. अक्षय म्हणतो, काय झालं? रमा म्हणते, काही नाही, माझ्या नवऱ्याने माझ्यासाठी एवढं केलं, एवढं सगळं मिळवून दिलं, मग त्याला थँक्स तर म्हणायला हवंच ना, म्हणून स्पेशली मी माझ्या नवऱ्याला थँक्यू म्हणायला फोन केला आहे. अक्षय म्हणतो, हो का, नवऱ्याला थँक्स म्हणायला फोन केला आहे का? पण नवऱ्याला हे असं सुकं थँक्स, त्यापेक्षा मला मिठी मार की. त्यावर रमा म्हणते, मिठी तर मारेनच हो, पण त्यासाठी आधी तुम्हाला इकडे माझ्याजवळ यावं लागेल ना. अक्षय म्हणतो, येतो ग रमा, ॲक्च्युली ना एक छोटासा प्रॉब्लेम झाला इकडे. रमा म्हणते, काय झालं? अक्षय सांगतो, अगं काय नाही, अचानक आपली गाडी बंद पडली आहे, काय झालं? काही कळतच नाही. रमा म्हणते, मग मी येऊ का तुमच्याकडे? त्यावर अक्षय म्हणतो, अगं नाही नको, काय गरज, मी येतो, थोड्या वेळात घरी पोहोचतो. रमा म्हणते, नाही नको, मी येते तुमच्याकडे. अक्षय म्हणतो, अगं खरंच नको, माझ्या बायकोने बोलवलं आहे की नाही मला, मग मलाच पोचायला हवं ना, तू नको येऊ, मी येईन. आणि मग एवढं बोलून तो फोन ठेवून देतो. तर इकडे आता अक्षय हा लिफ्ट मागण्याचा प्रयत्न करू लागतो, पण त्याला कोणीच लिफ्ट देण्यासाठी थांबत नसतं. आता त्याचवेळी तिकडनं रेवाची गाडी येते. अक्षयला ही गोष्ट ठाऊकच नाही आहे की ही रेवाची गाडी आहे. त्यामुळे आता लिफ्ट मागण्यासाठी अक्षय याही गाडीसमोर हात करतो. त्याबरोबर रेवा आता फुल स्पीडमध्ये येत असते आणि आता ती गाडी अक्षयच्या अंगावर घेऊन येते. तसा अक्षय हा दोन्ही हात वरती करतो. रेवा लगेचच गाडीतनं खाली उतरते आणि अक्षय तू सॉरी असं म्हणू लागते. अक्षय म्हणत असतो, काय गं, काय चाललं आहे तुझं? नाही म्हणजे कोर्टात आम्ही स्टे ऑर्डर आणून दिली, कोर्टात तर तुम्ही आमचं काही बिघडवू शकला नाही, म्हणून आता काय जिवंत मारण्याचा वगैरे प्रयत्न करतेस की काय, मला काही कळतं का नाही तुला? रेवा म्हणते, अक्षय प्लीज स्टॉप इट. त्यावर अक्षय म्हणतो, काय स्टॉप इट? तुझं सगळं माहिती आहे मला, जाऊ दे, सोड, एक नंबरची, जाऊ दे, काय बोलू तुझ्यासमोर. खरं तर युज्युअली ना माणसं जेलमधनं 7 वर्ष राहून आल्यानंतर सुधारतात, बदलतात, पण तुझ्या बाबतीत सगळंच उलट आहे. तू जेलमधून 7 वर्ष राहून आलीस, पण तरीही तू सुधारली आहेस किंवा बदलली असशील अशी अपेक्षाच करायला नको खरंच. त्याबरोबर मग ती म्हणू लागते, अक्षय प्लीज ऐकून घे. त्याबरोबर अक्षय म्हणतो, काय ऐकायचं तुझं, मला तर तुझं ना तोंडही पाहण्याची इच्छाच नाही आहे, मी जायला हवं इकडनं. काय गं, बरोबर पाचगणीत आलीस काय, तुला अण्णांचीच प्रॉपर्टी मिळाली काय, एवढा योगायोग कसा गं झाला? हां, तुला काय वाटतं आम्हाला कळत नाही का? त्यावर मग रेवा म्हणते, अक्षय प्लीज बास, इनफ इज इनफ ना,
मी असं काहीही केलेलं नाही आहे. आणि तुम्ही मला जेलमध्ये घालवल्यानंतर तिकडे मला विशू सापडला आणि विशूने मला त्या सगळ्यातून सोडवलं, मला त्याने त्या सगळ्यातून बाहेर काढलं, मला नवीन आयुष्य जगायला शिकवलं. आणि आता मी आणि विशू आम्ही दोघंजणं खूप खुश आहोत. त्याबरोबर अक्षय म्हणतोय, गप ग, हे कुठलं नवीन सोंग रचतेस तू आत्ता? तुला काय वाटलं मला कळत नाही का? हां, तू कसली बाई आहेस ना ते मला बरोबर माहिती आहेस. आजपर्यंत काय आमच्या कुटुंबावर, आमच्या नवरा बायकोवर कमी संकट आणलीस तू? हां, पहिले तर स्वतःची मैत्री खराब केली, नंतर तर आमचं नातं खराब केलं, नंतर तर काय मला 5व्या मजल्यावरून ढकललं आणि ओ माय गॉड अजून काय काय विचित्र पद्धती तू केल्या आहेस. तुला काय वाटलं माझ्या लक्षात नाही आहे का ते सगळं? मला ना काही बोलायचंच नाही आहे. तर दुसऱ्या बाजूला रमा ही आरूकडे आलेली असते आणि आता ती आरूला म्हणत असते, आरू हे घे. आरूला आता ती ज्यूस देते. आरू ज्यूस प्यायला घेते. त्याबरोबर लगेचच मग रमा आरूजवळ बसते आणि आता ती आरू हिला विचारते, आरू बाबाला तुझ्या आपल्याला एक सरप्राईज द्यायचं आहे, काय देऊ शकतो बरं आपण त्याला? आरू म्हणते, पण बाबाला अचानक का सरप्राईज द्यायचं आहे आई? त्यावर मग रमा सांगू लागते, अगं तुझ्या बाबाने खूप मोठं काम केलं, आपल्या घरावर आलेलं एक खूप मोठं संकट त्यांनी परतवून लावलं, म्हणून मग त्यांच्यासाठी सरप्राईज नको का? त्याबरोबर मग ती म्हणते, अगं पण तू तर त्याची वाईफ आहेस ना, मग तरीही त्याने तुझ्यासाठी केलं तर तू सरप्राईज देणार? त्यावर रमा म्हणते, हो मग तेच तर, मी त्यांची वाईफ आहे ना, मग त्यांना स्पेशल फील व्हावं ह्यासाठी मला त्यांना सरप्राईज द्यायचं आहे गं. त्यावर मग आरोही म्हणते, ओ अच्छा, मग काय प्लॅन आहे तुझा आई? त्यावर रमा म्हणते, आपण एक काम करूया, आपण ना त्यांना छान गुलाबाची फुलं देऊया. त्यावर मग आरोही म्हणते, नाही ग आई, बाबाला त्याच्यापेक्षा ना दुसरं काहीतरी आवडेल. त्यावर रमा म्हणते, तुला काय माहिती गं, मला जास्त माहिती आहे ना. त्याबरोबर मग आरोही म्हणते, आई मी त्यांच्याबरोबर 7 वर्ष होते, तू नव्हतीस ना 7 वर्ष. त्याबरोबर मग मात्र रमाचं तोंड पडतं. आता आरोहीच्या लक्षात येतं की ते चुकून जे बोलली आहे ते चुकीचं बोलली आहे. मग आरोही हातातलं ज्यूसचं ग्लास लगेच खाली ठेवते, रमाकडे येते आणि रमाच्या भरलेल्या डोळ्यांना आता ती म्हणू लागते, आई सॉरी ना गं, आई खरंच सॉरी, माझ्या तोंडून चुकून गेलं, मला असं नव्हतं गं म्हणायचं, आई खरंच सॉरी ना. त्यावर रमा म्हणते, इट्स ओके, काही नाही वाटलेलं मला एवढं. त्यानंतर मग आता आरोही ही लगेचच तिच्या केसांनी स्वतःला मिशी लावते आणि म्हणू लागते, काय गं 2 वेण्या, नाराज झाली आहेस का? त्यावर मग रमा आरूकडे बघून हसते. त्यानंतर मग आता आरू म्हणते, बाबा तुला 2 वेण्याच म्हणतो ना आई, आणि तू बाबाला मिरचीचा ठेचा, बरोबर? त्यावर मग रमा होकार देते. मग आरू लगेचच रमाला मिठी मारते आणि म्हणते, आई सॉरी. त्यावर रमा इट्स ओके म्हणते. मग आरू म्हणते, आई मला एक जबरदस्त आयडिया सुचली, तुझी आणि माझी आयडिया मिक्स आहे, सांगू? त्यावर रमा म्हणते, सांग. मग आरू ही रमाला छान आयडिया सांगते. रमा आरूला जवळ घेते. आरू विचारते, कशी वाटली आयडिया? रमा म्हणते, खूप छान. तर इकडे आता लगेचच रेवा म्हणत असते, अक्षय प्लीज ऐकून तरी घे माझं, मी पूर्णपणे सुधारली आहे, बदलली आहे मी आता मी ती पुन्हा पूर्वीची जुनी रेवा उरलेलीच नाही आहे. आता खरंच आता मी खूप वेगळी आहे रे, तुला का कळत नाही आहे? मला विशूने सोडवल्यापासून आता आम्ही दोघंजणं खूप सुखी आहोत आणि खरंच मला माहीत नव्हतं या 5 गणीच्या प्रॉपर्टीशी तुमचा काही संबंध आहे, नाहीतर मी का केलं असतं खरंच. त्यावेळी मग अक्षय म्हणतो, वाह नवीन ड्रामा, ग्रेट, आणि मग तो स्वतःच्या गाडीजवळ जातो. त्याबरोबर रेवा ही अक्षयला म्हणत असते, अक्षय प्लीज, मी कोणताही ड्रामा करत नाही आहे, मी इथे तुम्हाला फक्त माझी बाजू समजून सांगायला, माझी बाजू पटवून देण्यासाठी आली. जे करण्याचा मी त्या दिवशीही प्रयत्न केला होता, खूप प्रयत्न केला होता, पण रमा अक्षयने माझं काहीही ऐकून घेतलेलंच नाही आहे, कळतं आहे का तुला? त्यावर अक्षय म्हणत असतो, बाप रे, आता हे कुठलं नवीन कॅरेक्टर उभं करतेस गं तू, हे मला कळत नाही आहे. रेवा तू कंटाळत नाहीस का नवीन गोष्टी सतत करून? मला तर ना तुझं काही कळतच नाही गं. त्याबरोबर मग रेवा म्हणत असते, अक्षय अरे असं का वागतोस तू? अक्षय म्हणतो, मी जे बोलतोय ना ते अगदी खरं आणि अत्यंत बरोबर आहे, समजलं ना? तू 1 नंबरची खोटारडी आणि 1 नंबरची नाटकी मुलगी आहेस. तुला काय वाटतं तू काय वागतेस ते फक्त तुझंच कळतं का? पण असं नाही आहे, समजलं ना? मला तर तुझं तोंडही पाहायची इच्छा नाही आहे. 1 नंबरची खोटारडी, फसवी, नालायक बाई आहेस तू.
तुझ्यासारखी बाई ना मी आजपर्यंत पाहिलेली नाही आहे. अगं 7 वर्ष तुरुंगात राहूनही तू सुधारलेली नाही आहेस. तुझ्या डोळ्यांमध्ये स्पष्टपणे दिसतं तुझ्या डोळ्यात की मी सुधारणार नाही आहे. मला तुम्ही सुधारवण्याचा प्रयत्नच करू नका, समजलं ना? त्यामुळे उगाचच्या उगाच तुझ्याशी बोलण्यात मी माझा वेळ वाया घालवण्यापेक्षा मी निघतो. आणि मग अक्षय हा आता लगेचच गाडी उघडतो, त्याची गाडीमधनं बॅग काढतो आणि बॅग आणि मोबाईल घेऊन तो तिकडनं निघतो. रेवा मागून अक्षयला हाक मारते, अक्षय. तसा अक्षय थांबतो. अक्षय मागे बघतो तर रेवाने अक्षयवरती पिस्तूल रोखलेली असते. आता अक्षय त्या पिस्तूलकडे बघत राहतो. रेवा पुढे पुढे येते. अक्षयसुद्धा आता मागे फिरतो. मग रेवा म्हणत असते, अक्षय तुला माझं काहीच ऐकायचं नाही आहे ना? तर दुसऱ्या बाजूला आता रमाचा फोन हा अक्षयच्या फोटो फ्रेमच्या मागे असतो. रमा आता तो फोटो काढायला जात असताना चुकून तो फोटो तिच्या हातातून सटकून खाली पडतो आणि आता ती फ्रेम फुटते. आता ती फ्रेम फुटल्यावर रमा लगेचच म्हणू लागते, अरे देवा, फ्रेम फुटली म्हणजे काही अशुभ तर घडणार नाही ना? माझा जीव धडधडायला लागला. त्यावेळी तिकडे आय्यजी येतात आणि आय्यजी रमाला सांगतात की रमा, अगं असं काही होणार नाही आहे आणि तू असा विचार का नाही करत? काच फुटली म्हणजे येणारं सगळं संकट ह्या काचेवरती गेलं आणि आपण मोकळे झालो, असाही विचार करू शकतो की आपण. रमा काळजी करू नकोस, सगळं आता व्यवस्थितच होईल. रमा म्हणते, आय्यजी अहो कशी काळजी करू नकोस, बघा ना. त्याबरोबर आय्यजी म्हणते, रमा बाद झालं, उगाचच्या उगाच निगेटिव्ह विचार करू नकोस. काय झालं आहे? तू मला अस्वस्थ का दिसतेस? तू माझ्यापासून काही लपवतेस का? त्यावर लगेच रमा म्हणते, नाही आय्यजी. आता रमाला आठवतं पुन्हा एकदा की रेवा कशी त्यांच्या समोर आली, कसं काय घडलं वगैरे वगैरे सगळं रमाला आठवतं. पण तरीही रमा आता ह्या सर्व गोष्टी पुन्हा एकदा आय्यजींना सांगायच्या टाळते. त्यानंतर मग रमा तिकडनं बाहेर जाते. ती जाताना म्हणते, आय्यजी यांच्यासाठी मला गिफ्ट करायचं आहे तर मला निघायला हवं, मला तयारीला लागलं पाहिजे. आणि ती तिकडनं निघून जाते. आय्यजी म्हणत असतात, देव जाणे का, पण मला रमा आणि अक्षय दोघंही बेचैन आहेत आणि त्यामुळे असं वाटतंय राहून की ते दोघं माझ्यापासून काहीतरी लपवत आहेत. तर दुसऱ्या बाजूला रेवा अक्षयवरती पिस्तूल रोखून असते, पण आता तीच पिस्तूल ती उलटी फिरवते आणि स्वतःच्या डोक्यावर रोखत अक्षयच्या हातात ती देते आणि अक्षयचे हात स्वतःच्या दोन्ही हातांनी पकडत म्हणते, अक्षय नाही आहे ना तुमचा माझ्यावर विश्वास? नाही आहे ना? मग ठीक आहे, काही हरकत नाही, दाब हे ट्रिगर आणि संपव, मग तरी तुझा माझ्यावर विश्वास बसेल, कायमचा हा सर्व विषयच संपेल. अक्षय, अरे आता मी खरंच सुधारली आहे, बदलली आहे रे मी. आता मला काहीही नको आहे आणि मला तुम्हाला दोघांना त्रासही द्यायचा नाही आहे. मी तुम्हाला त्रास व्हावा किंवा त्रास द्यायचा आहे म्हणून इकडे आलेले नाही आहे. प्लीज मला समजून घ्या, माझ्यावरती विश्वास ठेवा. त्यावेळी अक्षय पटकन ती हातातली पिस्तूल सोडतो, तिच्याच हातामध्ये देतो आणि म्हणत असतो, गप, मला ना खरं तर तुझ्याकडे बघायची सुद्धा इच्छा नाही आहे. ट्रिगर वगैरे कसलं दाबायला लावतेस तुम्हाला, समजलं ना? तुझं तोंडसुद्धा पाहायचं नाही आहे मला, बाजूला हो गं. एवढं बोलून मग अक्षय हा पुन्हा एकदा तिकडनं निघून जातो. तर इकडे रेवा मात्र त्या ठिकाणी एकटी उरते. रेवा आता म्हणत असते, अक्षय आय नो तुझा माझ्यावरती राग आहे आणि तू मला माफ नाही करणार, पण बघ एक ना एक दिवस मी नक्की तुमची माफी मिळवणार. मला खात्री आहे तुम्ही फार वेळ माझ्यावरती नाही राहू शकत. अक्षय, रमा मी तुमची माफी मिळवणार. त्यानंतर अक्षय घरी आलेला असतो. रमाने अक्षयसाठी छान सरप्राईज तयार केलेलं असतं. अक्षय म्हणतो, एवढं सगळं करायची खरंच गरज नव्हती रमा. तर रमा अक्षयला म्हणत असते, तुमच्या हे चेहऱ्यावरचं स्माईल पाहण्यासाठी हे सगळं करण्याची गरज होती. त्यानंतर मग अक्षय आणि रमा एकामेकाला मिठी मारतात. तर इकडे अक्षय आणि रमा तामणकराला भेटायला आलेले असतात. अक्षय म्हणतो, काय चाललं आहे काय तुमचं? तामणकर म्हणतो, तू माझ्या डार्लिंगला दुखवलं आहे, आता बघा मी काय करतो. आणि तो गाडीमध्ये बसतो आणि गाडी फुल स्पीडमध्ये अक्षय रमाच्या दिशेने चालत घेऊन येतो. रमा घाबरते. ती म्हणत असते, अहो हा माणूस हे काय करतोय? अक्षयसुद्धा घाबरतो. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा. टाटा बाय बाय, धन्यवाद.